श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. कपिल महामुनी आपल्या मातेला म्हणजेच देवहूतीला हे ज्ञान समजून सांगतायत. भगवंताची प्राप्ती कशी करावी हे समजून सांगतायत आणि त्या प्राप्तीसाठी भक्तीशिवाय अन्य कोणताही कल्याणकारी मार्ग नाही हे कपिल महामुनी आपल्या आईला समजून सांगतायत. हे माते, विवेकी लोक जे असतात ते आसक्तीलाच बंधन मानतात आणि या आसक्तीमुळे ते या प्रपंचामध्ये आणि संसारामध्ये गुरफटतात. परंतु हीच आसक्ती जेव्हा आपल्याला परमात्म्याबद्दल निर्माण होते किंवा महापुरुषांच्या आयुष्यामध्ये जेव्हा ही आसक्ती निर्माण होते तेव्हा मात्र या आसक्तीमुळेच भगवंताचं दार त्यांच्यासाठी उघडलं जातं किंवा या आसक्तीमुळेच त्यांना मोक्षप्राप्ती होते. आसक्तीरहित आपण राहू शकत नाही, परंतु विषयाची आसक्ती ठेवायची का भगवंताची आसक्ती ठेवायची हा चॉईस मात्र आपल्याला आहे. आपण या दोन्हींपैकी एक काहीतरी निवडू शकतो. ज्याने विषय आणि इंद्रिय सुख निवडले तो बद्ध होतो आणि ज्याने भगवंत निवडला तो मुक्त होतो. जी माणसं सहनशील असतात, दयाळू असतात, सर्व प्राण्यांचं हित चिंतणारे असतात, कोणाबद्दलही शत्रुत्वाची भावना न ठेवणारे असतात, जे शांत असतात, सरळ स्वभावाचे असतात आणि सत्पुरुषांचा मान ठेवणारे असतात, जे माझ्यावर अनन्य भक्ती करतात, जे माझ्यासाठी सर्व कर्मांचा आणि आपल्या सर्व लोकांचा त्याग करतात, जे माझ्यामध्येच एकरूप पाहून माझ्या पवित्र कथांचे श्रवण कीर्तन करतात आणि ज्यांचं चित्त सदैव माझ्यामध्येच गुंग झालेलं असतं, दंग झालेलं असतं, अशा या भक्तांना संसारामधील असणारे कोणतेही त्रास, संकट, काळजी, चिंता, नंतर निरनिराळ्या प्रकारचे ताप यांचा कधीही बाधा होऊ शकत नाही असं कपिल महामुनी आपल्या आईला सांगतात. आणि इथे माझं 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 हे जे काही त्यांनी बोललेलं आहे, माझं याचा अर्थ ते स्वतः परमात्म्याचे अवतार असल्यामुळे माझं स्मरण करावं, माझं चिंतन करावं, माझ्या कथा ऐकाव्या असं त्यांनी स्वतःला केंद्रित ठेवून हे उद्गार काढलेले आहेत. पुढे म्हणतायत, जे सर्व संग परित्याग करतात आणि जे महापुरुष असतात, ज्यांना कोणत्याही विषयांची किंवा इंद्रिय तृप्तीची आसक्ती नसते, ज्यांना या संसारामध्ये आणि प्रपंचामध्ये रस वाटत नाही, अशीच माणसं साधू समजावेत आणि ते मला प्राप्त करून घेतात. हे माते, तू अशा साधू पुरुषांच्या सहवासाची अपेक्षा करावीस आणि सदैव अशा भगवतपरायण लोकांच्या बरोबर राहावंस. कारण संसाराबरोबरची जी आसक्ती असते किंवा प्रपंचाबरोबरची जी आसक्ती असते ती आपल्याला बंधनाला कारणीभूत होते आणि त्या आसक्तीमुळे आपल्याला दोष निर्माण होतात, आपल्या हातून पापे घडतात आणि मग आपण या संसार चक्रामध्ये गटांगळ्या खाऊ लागतो, त्या भवसागरामध्ये बुडू लागतो आणि आपली या जन्ममृत्यूच्या चक्रातून कधीच सुटका होत नाही. म्हणून हे माते, सत्पुरुषांच्या सहवासातच, सज्जनांच्या सहवासातच, माझ्या भक्तांच्या सहवासातच सदैव राहत जा.
आणि माझ्याबद्दलचं ज्ञान सांगणाऱ्या कथा, माझ्या चरित्रांचं गायन करणाऱ्या कथा, माझ्याचबद्दलचं प्रवचन, कीर्तन आणि माझंच स्मरण हे माते तू सदैव करत जा. अशा गोष्टी केल्यामुळेच तुला मोक्ष मार्गामध्ये पुढे 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 जाता येईल. आणि ज्या वेळेला तू मला येऊन प्राप्त होशील, म्हणजे मागे एकदा आपण नदी आणि समुद्राचं उदाहरण पाहिलं होतं. नदी जोपर्यंत वाहत वाहत असते तोपर्यंत ती नदी असते, पण ज्या क्षणी ती समुद्राला मिळते त्या क्षणी नदी संपते आणि नदीचा समुद्र होतो. अगदी तेच कपिल महामुनी आपल्या आईला सांगतायत. अशा पद्धतीने तू भक्ती मार्गावरून, मोक्ष मार्गावरून, मुक्ती मार्गावरून चालत असताना एक क्षण असा येईल की तुला माझी प्राप्ती होईल आणि त्या क्षणी तू नाहीशी झालेली असं. आणि याच अवस्थेला तुकाराम महाराजांनी आपुले मरण पाहिले म्या डोळा, नाही का, असं त्यांनी वर्णन केलं. आता इथे तुम्ही आदरणीय श्रोते हो, एक गोष्ट समजून घ्या की मरण पाहिलं याचा अर्थ खऱ्या अर्थाने मरायचं नाही आहे. मरण याचा अर्थ माझ्यातला मी घालवला, माझ्यातला अहम घालवला, माझ्यातला अहंकार घालवला, म्हणजे आपण नाही असा अर्थ होतो. मी आहे, मी आहे, मी आहे ही जी आपल्याला मीपणाची भावना असते किंवा आपलं अस्तित्व जे असतं ते या मीमुळं प्रत्यक्षात येतं. मग आपलं अस्तित्वच नाहीसं करण्याचा सोपा मार्ग म्हणजे मी नाही तूच असं आपण सतत आपल्या मेंदूवर, बुद्धीवर, चित्तावर, मनावर हॅमरिंग करत राहायचं. सारखं आपण म्हणत राहायचं मी नाही तूच, मी नाही तूच, मी नाही तूच, नाही का. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता, अशी आपली अवस्था झाली पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये जे जे काही घडतंय ते देवा तुझ्यामुळं घडतंय. हे करणारा करता तू आहेस, मी निमित्त मात्र आहे, अशी आपल्या मनामध्ये सतत धारणा असली पाहिजे. आणि मग ज्या क्षणी माते हा आपल्यातला मी नाहीसा होतो, आपल्यातला अहम नाहीसा होतो, आपल्यातला अहंकार नाहीसा होतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने मी उरत नाही आणि मी शिल्लक राहत नाही, म्हणून केवळ भगवंतच उरतो. आणि म्हणून न अन्य भगवंताखेरीज दुसरा कुणीही नाही, आणि अशी आपली अनन्य अवस्था होते. आणि ही अनन्य अवस्था म्हणजेच भक्त झाल्याची खूण आहे. जो भगवंतापासून वेगळा नाही, जो भगवंतापासून विभक्त नाही, तोच भक्त. अशा अर्थाने आपण भक्त होतो आणि भगवंतामध्ये मिळून जातो, भगवंताशी एकरूप होतो, भगवंतामध्ये एकत्व पावतो. हे माते, माझ्या लीलांचं चिंतन केल्यामुळे, मनामध्ये उत्पन्न झालेल्या भक्तीमुळेच लौकिक आणि पारलौकिक गोष्टींच्या बाबत वैराग्य निर्माण होतं आणि त्यामुळे आपोआपच आपण भगवंताशी एकरूप होतो. बाकीच्या गोष्टी नकोशा वाटायला लागतात किंवा त्याच्यातला फोलपणा लक्षात येतो. माणसं निरुपयोगी आहेत, आपला पैसा निरुपयोगी आहे, आपलं ज्ञान निरुपयोगी आहे. ज्ञान म्हणजे मी बाकीचं म्हणतोय हां, आत्मज्ञान सोडून जे इतर असतं त्याला ज्ञान म्हणतच नाही, ते अज्ञान या सदरात येतं. आणि म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये आपण जे काही, ज्याला आपण ज्ञान समजतो, ज्याला आपण मी शहाणा आहे, मी शिकलो आहे, हे जे आपण समजतो, हे ज्ञान नसून ही पोट भरण्याची विद्या आहे असं समर्थ म्हणतात. आणि त्यांच्या मते आपल्याला नोकरी मिळण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी ही विद्या उपयोगी येते, परंतु हे ज्ञान नसून हे अज्ञान या पातळीवरच असतं. मग ज्ञान म्हणजे काय? इथे कपिल महामुनी सांगतायत, जेव्हा तू माझ्या कथा ऐकशील, जेव्हा तू माझ्याबद्दल
माझ्या गाथा ऐकशील, माझं चरित्र ऐकशील, जेव्हा तू माझं स्मरण करशील, जेव्हा तू माझं नाम घेशील, त्यावेळेला तुला बाकीच्या गोष्टींमधला निरुपयोगीपणा जाणवेल आणि त्या कशा तुच्छ आहेत किंवा त्या गोष्टी असून आपल्याला त्याचा काहीही उपयोग नाही हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, तेव्हाच त्या गोष्टींबद्दल नकोसा भाव निर्माण होतो आणि त्यालाच वैराग्य असे म्हणतात. हे माते, हे वैराग्य केव्हा येतं? जेव्हा तू माझ्याबद्दलचं ज्ञान प्राप्त करशील तेव्हा. म्हणून क्रम कसा आहे बघा. अगोदर आपण भक्ती करायची. कशा प्रकारे? दासबोधामध्ये सांगितल्या प्रकारे नवविधा भक्ती. त्याच्यामध्ये पहिलं आहे श्रवण, म्हणजे आपण भगवंताविषयी ऐकायचं. मग ते कथा असो, कीर्तन असो, प्रवचन असो, नामस्मरण असो, त्याचं चरित्र असो, त्याच्या लीला असो, त्याचं सामर्थ्य असो, त्याचं शौर्य असो, त्याने दिलेला उपदेश असो, म्हणजे जे काही आपल्याला भगवंताविषयी ऐकायला मिळेल ते ऐकायचं. ही भक्तीची पहिली पायरी. दुसऱ्या पायरीवर आपण जे ऐकलेलं असतं त्याचं मनन चिंतन करायचं आणि ते आपल्या हृदयामध्ये ठासून, हृदयामध्ये ठसवून घ्यायचं. आणि मग जे जे काही आपण साठा केलेला आहे, जे ज्ञान मिळवलेलं आहे भगवंताविषयीचं, ते आपण दुसऱ्यांना सांगायचं, दुसऱ्यांना ते ज्ञान द्यायचं. नाही का, रामदास स्वामींनी म्हटलं आहे, जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. म्हणजे आपल्याला जे काही समजलेलं आहे, आपल्याला जे काही माहीत आहे, आपल्याला जे काही जाणवलेलं आहे, आपण ज्याचा अनुभव घेतलेला आहे, आपल्याला ज्यामुळे आनंद वाटतो, अशा गोष्टी आपण सतत लोकांना सांगत राहायचं. त्याला त्यांनी श्रवणानंतर कीर्तन नावाची भक्ती म्हटलेली आहे. जे आपण ऐकतो तेच ज्ञान आपण लोकांना तोंडाने सांगायचं, याला कीर्तन हा शब्द वापरला. कीर्तन म्हणजे कीर्तनकार भगवंताची कथा सांगून किंवा मध्ये मध्ये भजन करून ज्या पद्धतीने कीर्तन करतात ते कीर्तन नव्हे. कीर्तन हा एक भाग आहे. पण इथे रामदास स्वामींनी जो कीर्तन शब्द वापरला आहे तो बोलणे, सांगणे आणि भगवंताविषयी ज्ञान लोकांना वाटणे या अर्थाने तो शब्द घ्यायचा. आणि म्हणून कीर्तन म्हणजे कीर्तनकार बुवा करतात ते कीर्तन नसून भगवंताविषयीचं ज्ञान लोकांपर्यंत पोचवणे, त्याविषयी बोलणे, भगवंताविषयी सांगणे, याला कीर्तन असं म्हटलं. त्याच्यानंतर आपण त्याचं सतत स्मरण करायचं, त्याचं नाम घ्यायचं. त्याच्यानंतर भगवंताचं पूजन करायचं, त्याला वंदन करायचं. नंतर पुढची भक्ती अशी आहे की आपण भगवंताचा दास व्हायचं, सेवक व्हायचं. त्याच्यानंतर दास्य भक्ती करायची. त्याच्यानंतर सख्य भक्ती, आपण भगवंताचा सखा आहोत आपण असं समजायचं. आणि मग सख्य भक्तीनंतर आत्मनिवेदन भक्ती आहे. म्हणजे हे देवा, तुझ्याशी सख्य करता करता, तुझ्या जवळ येता येता मी नाहीसा झालो आणि केवळ तूच शिल्लक राहिलेला आहेस आणि मी नाही तू आणि फक्त तू आणि तूच, ही अवस्था आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. अशा क्रमाने, अशा चढत्या क्रमाने आपण ही भक्ती पायरी पायरीने करायची आहे. आणि या भक्ती मार्गाशिवाय अन्य मार्ग भगवंताच्या प्राप्तीचा दुसरा कुठलाही नाही, असं सर्वच संत आपल्याला सांगतायत. रामदास स्वामींनी हे नवविधा भक्तीच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पुढे म्हणतात, हे माते, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर वैराग्य उत्पन्न होते आणि वैराग्य प्राप्त झाल्यानंतर माझी प्राप्ती होते. जेव्हा आपल्या मनातून बाकी सगळ्या गोष्टी निघून जातात तेव्हा मनामध्ये जी रिकामी जागा होते त्या रिकाम्या जागेमध्ये भगवंताचा प्रवेश होतो. जर आपल्या मनामध्ये विषय, वासना आणि विकार भरले असतील, प्रापंचिक गोष्टी आपल्या मनामध्ये भरल्या असतील, मी, माझं आणि मला या गोष्टी आणि या अनुषंगाने आपण जमा केलेल्या इतर गोष्टी जर आपल्या मनामध्ये असतील तर भगवंताला जागा कुठे आहे? आणि म्हणून अशा अशुद्ध मनामध्ये, बरबटलेल्या मनामध्ये, भरलेल्या मनामध्ये भगवंताचा प्रवेश होऊ शकत नाही. आणि म्हणून हे माते,
भगवंताला जर आपल्या हृदयामध्ये प्रवेश द्यायचा असेल तर आधी आपलं हृदय, आपलं मन, आपली बुद्धी स्वच्छ केली पाहिजे, पवित्र केली पाहिजे, पावन केली पाहिजे. आणि मग त्या स्वच्छ केलेल्या त्या मनोरूपी देवघरामध्ये भगवंताचा वास होतो आणि भगवंताचं आगमन होतं. आणि यालाच आपण भगवंताचा, नाही का, आश्रय करणे असं म्हणायचं. हाच भगवंताचा आपण मिळवलेला आधार समजायचं आणि भगवंताला आपल्या हृदय सिंहासनावर स्थानापन्न करायचं. आणि त्याच्याशिवाय अन्य कुणीही मला नाही अशी अनन्यता आपल्या मनामध्ये आणायची. आणि मग माते अशा प्रकारे एकाग्र होऊन, एकचित्त होऊन भगवंताचंच सतत ध्यान करायचं, त्याचंच मनन चिंतन करायचं, त्याचंच स्मरण करायचं आणि त्याच्यामध्येच विलीन व्हायचं. आणि देव पहाया गेलो आणि देवची झालो अशी आपल्याला अवस्था प्राप्त होते. आणि एक क्षण असा येतो की मी शिल्लक राहत नाही, माझ्यातला मी संपून जातो आणि फक्त उरतो तो भगवंतच. गोपाल कृष्ण भगवान की जय.